महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये हा मुद्दा, वाळू चोरीचा मुद्दा, हा पुराव्यासकट दिला होता. ह्या पुराव्यासकट दिलेल्या प्रकरणाची राज्य सरकारने काही दखल घेतली नाही. परंतु जी काही कारवाई तिकडे सुरू झालेली आहे त्या कारवाईमध्ये जी वाळू काढली गेली, कदम कुटुंबियांतर्फे जी वाळू मी दाखवली होती की योगिता डेंटल कॉलेजमध्ये टाकलेली आहे, ही वाळू मी त्यावेळेला पुराव्यासकट दाखवली होती. त्याच्या संदर्भात 6 लाखाचा दंड आज त्यांनी अरुण कदम यांच्यावरती लावलेला आहे. परंतु दंड अजून वसूल केला गेला नाही. त्याचबरोबर त्याच्यावरती गुन्हा देखील अजून दाखल झालेला नाही. काल देखील दिवाळीच्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात मी जे नावं विधान परिषदेत घेतली होती आणि जे वाळू माफियांची नावं घेतली होती, त्या वाळू माफियांच्या गाड्या पुन्हा एकदा पकडल्या गेल्या आहेत. परंतु त्यांच्यावर देखील अजूनही कुठलाही गुन्हा दाखल केला गेला नाही. मी पुन्हा एकदा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे आणि हे सरकार हतबल आहे, मुख्यमंत्री हतबल आहेत, कुठलीही कारवाई करू शकत नाही. एवढं सगळं विधान परिषदेत मांडून देखील कुठलीही कारवाई होत नाहीये. त्यामुळे ह्या वेळेच्या विधान परिषदेमध्ये मला वेगळाच निर्णय घ्यावा लागेल. तो मी त्यावेळेला घेईन. परंतु मुख्यमंत्री असे डागाळलेले मंत्री किती दिवस स्वतःच्या मांडीवरती घेऊन बसणार आहेत, हा या निमित्ताने प्रश्न आहे. धन्यवाद.